मी त्याचं विस्तृत विवरण सांगितलेलं आहे आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। देशात सेवा सुशासन आणि गरीब कल्याणच्या ज्या कार्य मागील 10 वर्षात 2014 पासून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून होत आहेत, त्याचे युवा क्षेत्रात केलेली कामं असतील, महिलांसाठी केलेली कामं असतील, शेतकऱ्यांसाठी केलेली कामं असतील, आरोग्य क्षेत्रात केलेली कामं असतील, शैक्षणिक क्षेत्रात केलेली कामं असतील, संरक्षणाच्या क्षेत्रात केलेली कामं असतील, संरक्षण निर्यातच्या क्षेत्रात केलेली कामं असतील, देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर ढाचाकीय सुविधाचा विकासासाठी केलेली कामं असतील, त्याची एक सेवा सुशासन आणि गरीब कल्याणची पुस्तिका सुद्धा हे आपल्याला देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये सगळे विवरण आहेत की या देशामध्ये मागील 10 वर्षामध्ये आणि मोदी 811च्या माध्यमातून जी कामं झाली एनडीएच्या माध्यमातून केंद्र सरकारची, याचा सगळा उल्लेख याच्यामध्ये आहे। देशभरातल्या सामान्य जनापर्यंत त्यांच्या अधिकारातल्या विषय आणि त्यांचे हक्काची विकास हे पोहोचवण्याचं काम ज्या पद्धतीने केलं आहे, मागील 2014च्या पुढच्या काळामध्ये हा देश हा जगाच्या 11व्या क्रमांकावर असलेला आर्थिक उलाढाल करणारा देश होता। आता आपण जगाच्या 4थ्या क्रमांकावर आलेले देश आहोत। आता आपण जपानला जर मागे टाकला तर पुढच्या 2 वर्षात आपण जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होणार आहोत। ही जी मोदीजींची आणि एनडीएच्या शासनामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेली कामगिरी आहे। सामान्य जनापर्यंत देण्याचा आणि विकसित भारतमध्ये सामान्य जनाचा हिस्सा कसा वाढेल, सामान्य माणसांचा सहयोग कसा मोठ्या प्रमाणात येईल, ज्यामुळे 2047 पर्यंत विकसित भारत करण्याची कल्पना आहे, तो साध्य करता येईल, त्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे। तर राज्यामध्ये देखील राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आमदार बदल दिसलेला आहे। त्याबद्दल राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माननीय एकनाथराव शिंदे, माननीय अजितदादा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात। हे तिन्ही पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत, कारण आपण बातमी वाचली असेल की नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादनाचा मोठा कारखाना जवळजवळ 10,000 कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट करून 2,000 ते 2,500 लोकांना प्रत्यक्ष आणि जवळजवळ 15,000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असा कारखान्याचं भूमिपूजन झालं आहे। काल माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री यांच्या सहयोगाने, केंद्र सरकारच्या सहयोगाने 5 जगातला मोठा विश्वविद्यालयाचा महाराष्ट्राबरोबर करार झालेला आहे। त्यांच्या नवी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये युनिव्हर्सिटी येत आहेत। अशी विकासाची भरपूर कामं दावोसमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात गेलेल्या प्रतिनिधी मंडळाने 16 लाख कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट्स गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे। त्यापैकी मटेरियलाइज व्हायला सुरू झालं आहे, त्यांचे करारनामे व्हायला सुरू झाले आहेत, त्यांच्या पाहण्या सुरू झाल्या आहेत, त्यांचे सर्वे सुरू झाले आहेत। तर हे सगळं महाराष्ट्राला सुद्धा प्रगतीच्या वाटचालावर देवेंद्रजीच्या नेतृत्वात आणि माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनामध्ये चाललं आहे। हे आपला सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपण प्रयत्न करतोय। सर, प्रगतीशी सर्व कारणीभूत होत असताना राज्यामध्ये महिला कुठेतरी सुरक्षित नसल्याची आहे विरोधकांकडून उठवली आहे। कालच ठाण्यामध्ये अतिशय क्रूर घटना घडलेली आहे, एका महिलेचा खून करण्यात आलेला आहे, ती घरकाम करण्यात। काय सांगाल? नाही, ते अशा ज्या घटना घडत असतील तर त्याचा निषेध आहे। सामान्य माणसांमध्ये अशा प्रकारची वृत्ती असलेले लोक सरकार आयडेंटिफाय करत आहेत। पर्सनल डाटा रेकॉर्डिंगचा आता एक मोठ्या प्रमाणात असे जे क्रिमिनल रेकॉर्ड्स करणारे लोक आहेत, जे क्रिमिनल रेकॉर्डवरती पहिला कधीतरी चढलेत, अशांचे सगळ्यांचे डाटा कलेक्शन सुद्धा सुरू आहेत। ही जी घटना झाली आहे त्याचा आपण निषेध करतोय। भारतीय जनता पक्षाने त्याच्या संदर्भामध्ये नोंद घेतली आहे। आमची चित्रताई वाघ सुद्धा त्या ठिकाणी आता व्हिजिटला येणार आहेत आणि जे कोणी गुन्हेगार असेल त्याला पूर्ण सजा मिळेल याची आपण सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे लोकांना खात्री देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।